दुबईतून परतलेल्या प्रवाशांनी युद्धाचा थरारक अनुभव सांगितलाय। पुण्यातून दुबईला फिरायला गेलेले प्रकाश गवळी आज पहाटे दुबईतून परतले। प्रकाश गवळी यांनी युद्धाचा थरार सांगितलाय। आकाशातून जाणाऱ्या मिसाईल, त्याचे आवाज, सायरन आणि तिथल्या सरकारनं केलेले सहकार्य या संपूर्ण घटना त्यांनी सांगितल्या। ऐकूयात प्रकाश गवळी यांच्याच तोंडून त्यांचे अनुभव। ती होती, तुम्ही कशासाठी तिथे गेला होतात आणि एकंदरीत तिथलं काय वातावरण अनुभवलं? आम्ही प्रथम 10 मित्र एकत्र आलो। आम्ही दुबई ट्रिप करायचं ठरवलं। त्यानुसार आम्ही 24 फेब्रुवारी रोजी आम्ही दुबई ट्रिपला पुण्यावरून दुबईला गेलो। तिथं गेल्यानंतर आम्ही खूप आनंद 4 दिवस घेतला। 28 तारखेला आमचं परत रिटर्न तिकीट होतं। ते ज्यावेळेस वर आम्हाला दिसले त्यावेळेस आम्हाला खूप भीती वाटली। त्यानंतर त्याचे जे काय मलबा पडत होता त्याचा धूर कंटिन्यू एक तास असा दिसत होता। म्हणजे साधारण आम्हीच्या स्पॉटपासून 10 किलोमीटर 12 किलोमीटर त्याचा धूर आकाशामध्ये आम्हाला दिसत होता। दुबईला आल्यानंतर तिथं काही वातावरण बरंच 50% निवळलं होतं। तिथं काही असं म्हणजे फक्त आवाज आदनबदन येत होते, पण त्यांनी त्यांच्या गव्हर्नमेंटने आम्हाला कुठल्याही सूचना दिलेल्या नाही। फक्त हे मोबाईल रिंग वाजायचे आणि त्यांचे मेसेज त्या मोबाईलमधनं इमिजिएट यायचे, म्हणजे एवढी तिथे तात्काळ सेवा होती त्यांची। तर माझं म्हणजे सरकारला म्हणणं आहे की जे काय आता भारतीय पर्यटक आहे कुठल्याही परिस्थितीत त्यांनी मदत करून त्यांना इंडियात आणणं खूप गरजेचं आहे। कारण त्यांची परिस्थिती जी आहे ती आम्ही तिथं भोगलेली आहे। त्यांना जो काय अनुभव तिथे येतो तो आम्ही भोगलेला आहे। त्यांना बाहेर येणं खूप गरजेचं आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।